जय शिवराय मित्रांनो ॲग्रिस्टेक फार्मर आयडीच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी एक नवा बदल करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना लॉग इन न करता सुद्धा आपल्या फार्मर आयडी शेतजमिनीच्या रिलेटेड असलेली माहिती पाहता येणार आहे. मित्रांनो, देशभरामध्ये ॲग्रिस्टेक पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी बनवण्यासाठीचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा याच्या संदर्भातील मोहिमा सुरू आहेत आणि याच्यासाठी असलेल्या mhfr.agristech.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लॉग इन करून आपली माहिती पाहता येत आहे. याच्यावरती शेतकऱ्यांना नोंदणी करता येत आहे. शेतकऱ्यांची झालेली नोंदणी असेल किंवा सीएससीच्या माध्यमातून केली जाणारी नोंदणी असेल, या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. आपल्याला केसीसी साठी आपण एलिजिबल आहोत का हे सुद्धा याच पोर्टलवरती चेक करता येत आहे. आणि मित्रांनो, याच पोर्टलवरती एक नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे व्ह्यू फार्मर डिटेल्स, ज्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना फक्त आपला आधार नंबर आणि त्याच्यावरती आलेला ओटीपी टाकून आपल्या शेतजमिनीच्या रिलेटेडची माहिती पाहता येणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी या बॉक्समध्ये एंटर करून व्हेरीफाय ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचंय. ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी आपली जी काही जमिनीच्या डिटेल आहेत त्या या ठिकाणी दाखवल्या जाणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला आपला फार्मर आयडी दाखवला जाणार आहे, फार्मर एनरोलमेंट आयडी दाखवला जाणार आहे. याच्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, नाव, शेतकऱ्याचा फोटो आणि शेतकऱ्याची या फार्मर आयडीशी जोडलेली जमीन, या सर्व माहिती आता आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. मित्रांनो, एक अतिशय महत्वाचा असा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी सह आपल्या फार्मर आयडीच्या रिलेटेडची माहिती एका ओटीपी वरती पाहता येणार आहे. मित्रांनो, आता याचप्रमाणे एक महत्वाचा असा बदल याच्यामध्ये होणार आहे, तो म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुरुस्तीच्या संदर्भातील. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दुरुस्ती आहेत आणि त्याच्या संदर्भातील सुद्धा बदल आता लवकरच या पोर्टलवरती करण्यात येणार असल्याची माहिती येते. त्याच्याबद्दलचं अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.